काय व्ह्यू आहेत रे, काय व्ह्यू आहेत भाई. देवरू इकडे बघा, इकडे ऊन आहे पण हा विषय एवढा खणखणाला आहे. काय भारी व्ह्यू आहेत रे, एक नंबर. कुठ ना थांबून जाऊया इथला सीन आपण एन्जॉय करूया. आई शपथ रे. हे दिसतोय का त्या गुहेत ना वाघ राहायचा, वाघ. सुरुवात झाली गडाची. हे बघ झेंडा दिसतोय. झालं झालं चला. पहिला बुरुज. पाच ते 5.5 फूट एवढी ही मोठी तोफ आहे. होत आलाय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर नमस्कार मित्रांनो, आज आमचा अचानक प्लॅन बनला आहे. कुठे रे? महिमतगडला जायचा अचानक प्लॅन बनला आहे. आता मला काल फोन आला होता आणि अचानक रात्री म्हणतो की साहिल आपल्याला महिमतगडला जायचं आहे. आणि फिरण्याच्या बाबतीत तर तुमचा भाऊ कधी. आता आम्ही जातोय महिमतगडला. तर आजचा व्लॉग असणार आहे काय व्ह्यू आहे रे सकाळी सकाळीचा. काय व्ह्यू आहेत रे, काय व्ह्यू आहेत भाई सकाळी सकाळी. देवरू इकडे बघा, इकडे ऊन आहे पण हा विषय एवढा खणखणाला आहे. हे काय आहे. आता एक सीन झाला, तिकडून मेन वाट आहे ना, तिकडून आम्ही बरोबर जात होतो पण आम्हाला गुगल मॅप्सने इकडून आणलं या उलट्या साईडने. मी तर एक सांगेन, कुठं पण जात असाल विचारून जा लोकांना, पण गुगल मॅपवर भरोसा कधीच ठेवू नका. कधीच गुगल मॅपवर भरोसा ठेवू नका. आई शपथ. अक्षरशः ना भेंडी 10 किलोमीटर, मी आता पुढे आलोय 10 किलोमीटर पुढे. बेकार. खरं तर हा बघा, आम्हाला ह्या कमानीच्या इथनं आम्हाला आतमध्ये जायचं होतं पण आम्ही तिकडून पाठवून 10 किलोमीटर पुढे गेलो आणि आम्हाला समजलं की तिकडून वाटच नाही. मग आता आम्ही परत इकडे येऊन एवढं पाठी 10 किलोमीटर आता आम्ही जातोय. आई स्वर्ग स्वर्ग खतरनाक रे. तर फायनली आम्ही पोचलो आहोत आणि इथून आमचा ट्रेक चालू होणार आहे. विशाळगड नाही, सॉरी महिमतगडकडे जाण्याचा मार्ग. इथपासून हा वरती ट्रेक असणार आहे आणि तुम्हाला मी इकडचे जरा व्ह्यूज दाखवतो. जरा बघा काय भारी व्ह्यूज आहेत रे, एक नंबर. मित्रांनो, हा इकडे हा जो दिसतोय ना, हा टिकळेश्वर आहे आणि ह्याच्या अपोजिट साईडला इकडे तुम्ही बघितलात ना, तर हा आहे महिमतगड. आणि फायनली अशा प्रकारे ते जय आणि वीरूचं आगमन झालेलं आहे. टाळ्या. अरे 1 तास झाला, 1 तास. तुम्हाला लाजा वाटलं पाहिजेत. 1 तास झाला आम्ही इथे आहेत उभे. थांबून काय करत होतात?
चाले हरामी. पावसाळ्यात ना काय मजा येईल ना ट्रेक करायला. इकडनं सगळीकडनं असं पाणी पाणी वाहत असणार आणि आपण त्या पाण्यातनं जाणार उड्या मारत मारत, जसं हा ताडे चालतो आता. हा लिंगाचा डोंगर. मी आज तू लिंगाच्या डोंगरला गेलास का रे कधी? ताडे गेलास काय? शिवम तू गेलास? ज्ञानेश गेलाय ना? अरे गेलास ना भावा गेल्या वर्षी. पावसाळ्यात ना टिकळेश्वर, मार्लेश्वर, लिंगाचा डोंगर तिकडे जाम मजा येते भावा. पावसाळ्यातनंच येऊया आपण परत एकदा, कारण ना जी पावसाळ्यात मजा येईल ना भाई, एक नंबर. काय रोड आहे बघ ना, नुसताच पाणी पाणी आणि पडा पडा नुसता. आई शपथ सगळेजण पडतायत, अलगच मजा. आम्ही लिंगाच्या डोंगरवर जेव्हा गेलो होतो ना, काय मजा आली होती रे. काय भाई तुम्ही इथनं इथे आलात, हे बघ इथे खालीच तर आहे, इथनं खाली इथे वरती आलात आणि दमलात. बस उठ ना. नाही थांबून जाऊया, इथला सीन आपण एन्जॉय करूया. आई शपथ रे. दमलो नाही रे. पण काय पण म्हण, जे इकडचे जे व्ह्यू आहेत ना भाई, हे बघ एक नंबर रे, एकच नंबर. पण इकडचा विषय मला एवढा घन का दिसतो मला समजत नाही. स्टार्टिंगपासूनच घनच आहे इकडचा विषय. ह्या रोडपासून इथपर्यंत आल्या ती माणसं, फक्त इथून इथपर्यंत, आणि यांची फाटली. ही लोक दमली भाई अक्षरशः. बघा बघा वागतोय तो. एवढीच भाई, एवढीच तुझी एनर्जी संपली का? हा चला चला, उठले चला. बोल परत एकदा बोल. किल्ला बघितला जातो आता परत. शपथ फाटली भावाची फाटली. चला हे बघ, हे बघ, हा बघ. बघितलात काय? किंग बोलते किंग भाई. पूर्ण धावून पण गड चढू शकतो मी, अजून एवढी कॅपॅसिटी आहे माझी. कंटेंट बीच रे जरासाठी रे. ताडे बिचारा लागलं काय ताडे? नाही ना. अरे कुठे झाला? अरे खाली जाशील ना तिकडनं भावा. मस्त जास्त नाही. काय बोललास? आई ग ताडे, हो तू बोल. थांबूया काय? आपण प्रॉपर बसूया, अर्धा तास बसूया, नंतर जाऊया वाटल्यास वरती. मर्शी बिरशी आमच्या नावावर येईल. ये लवकर ये. हे बघ दिसतोय काय? या गुहेत ना वाघ राहायचा, वाघ. भावा लिहून घे, मी पावसाळ्यात तिकडे 100% येणार. मी तू 100% येणार भाई. रोड बघ ना भाई, या पावसाळ्यात ना काय दिसेल रे, आणि काय मजा येईल रे इकडे. एकच नंबर. जो गच्चा था नाही रे, येईल ओमकार येईल. मग तुम्ही नाही येणार आहेत? आम्ही सर्व येऊच की, आपण सर्व येऊ. व्हिडिओ करून पाठवा. तुम्ही सगळे हवेत रे, बांधील की. सगळे असल्याशिवाय मजा नाहीत भावा. बघ कुठल्या पण गोष्टी जिथे सगळेजण एकत्र असतील ना तरच मजा येते, नाही तर मजा नाही येत भावा कधीच. सुरुवात झाली गडाची, पहिली भिंत लागलाय आम्हाला गडाची. हे बघ झेंडा दिसतोय. झालं चला. होत आलाय. कोण? शपथ माझी फाटली माहितीये. भेंडी म्हटलं हे काय अचानक बोंबटला. आणि काय आहे हे? हात नाही लावत आहे, पण काहीतरी आहे. तुम्हाला जर माहित असेल हे काय आहे तर मला जरा कमेंट मध्ये सांगा हे काय आहे. चला अशा ठिकाणी घंटडन गडाचा पहिला दरवाजा लागलाय. काय व्ह्यू आहे रे. कायमच बोलतोय मी भाई, व्लॉगिंगच्या सुरुवातपासून बोलतोय.
काय व्ह्यू आहे, काय व्ह्यू आहे, एक नंबरच व्ह्यू आहे. हे दरवाजा आला, चला. थोडक्यात मॅप आहे, तुम्ही वाटल्यास पॉज करून बघू शकता. गडावर तुम्ही येता, फिरा, मस्त मजा करा, पण कचरा अजिबात करू नका. हे असं काहीचं तळ आहे इकडे. मित्रांनो, हो बघा बघा मासा बघा ना, हो बघा बघा, तुम्हाला दिसत असेल तर पूर्ण असा ना केशरी केशरी कलरचा मासा आहे. अजून जर तुम्हाला जवळून दाखवतो, थांबा जरा. हा बघा, आई शपथ, हा बघा एवढा मोठा आहे. आईच्या गावात किती भारी आहेत रे. इथे काय आहे, आई शपथ. ओ, इथे एक की गुहा आहे, बट ती कसली गुहा आहे आणि काय हा सीन आहे मला कळत नाही. एकदम आतमध्ये पर्यंत अशी वाट आहे, काय माहिती, काहीतरी अशी चोरवाट वगैरे असेल किंवा अजून काही असेल. बट बघा ना, असं दिसून येत नाही आहे कुठे. ते इथे आल्यावरच समजतंय की हां इथे काहीतरी आहे. इथे पण एक तळ आहे. अरे भाई, म्हणजे ह्या किल्ल्यावर पाण्याची कमी अजिबात नाही आहे. जिथे बघतोय तिथे 2-2 मिनिटावर, 2-2 सेकंदावर एक एक तळ आहे. इथे एक हा बोर्ड दिसतोय पाठी, इथे 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 तिथे पण एक तळ आहे. हे जे उभे आहेत तिथे पण तळ आहे, आणि इथे पण एक तळ आहे. पहिला बुरुज. काल ना मी रात्री इकडे यायच्या आधी मी या गडाबद्दल थोडी माहिती शोधत होतो, तर फारशी माहिती काही मिळाली नाही मला. असं बोलतात की या गडाचा काही जास्त इतिहास वगैरे कोणाला काय माहिती नाही आहे. परत हा गड कधी बांधला गेला ह्याचा पण काही असा ठोस असा पुरावा मिळाला नाही आहे. असं बोलतात की निजामशाही नाही, आदिलशाही पण नाही, हा गड शिवाजी महाराजांच्या काळातच कदाचित बांधला गेला असावा. बट काही नक्की असं काय माहिती नाही की नक्की कधी बांधला गेला किंवा या गडाचा इतिहास काय आहे, हे कोणाला काहीच माहिती नाही आहे. आणि इथे आई विठ्ठला देवीचं हे मंदिर आहे असं. विठ्ठला देवीच्या मंदिराच्या इथून थोडं पुढे आल्यावर एक असे 3 असे तोफ इथे आहेत. त्याच्यामध्ये ना 5 ते 5.5 फूट एवढी ही एक ही मधली मोठी तोफ आहे. इकडे ही एक वाट जाते, इकडे काय आहे काय माहिती. आता मी इथे कुठेतरी असं फिरत फिरत इकडून आलो, पण इथे पुढे कुठं जायचं आहे काय समजतच नाही, कारण तुम्ही बघू शकता काय वाटच नाही आहे इकडे, आणि खूप जामच इकडे जंगल आहे. आता मी त्या साईडला पाठी गेलो होतो, बट तिकडे काय कळलंच नाही की तिकडे जायचं आहे कुठे, आणि तिकडे कारण पुढे काय वाटच नाही आहे, तिकडे पूर्ण असं जंगलच आहे. मी आता परत पाठी आलो आणि तिकडे या साईडला बघूया कुठं काय आहे का. माझ्या मते इकडून एक बुरुजाकडे जायला वाट आहे. ते हे बोर्ड होतं की इकडे ध्वजस्तंभाकडे जाण्याचा मार्ग आहे, आणि इथेच तुम्ही बघू शकता ही एक मारुतीची मूर्ती आहे. आणि इथूनच पुढे आल्यावर एक इथे
नंदीची मूर्ती आहे. नंदीची मूर्ती म्हटल्यावर समोर पिंड, शिवलिंग हे असणारच. इथे ही हनुमानाची मूर्ती आहे आणि इथून एक ही वाट अशी वरती गेलेली आहे. बट पूर्ण सर्व जंगलच आहे, त्यामुळे काहीच समजत नाही की कुठे काय आहे आणि काय नाही. हा गड ना, तुम्हाला असं वाटत असेल की मी जास्त काही बोलत नाही आहे किंवा जास्त काही माहिती देत नाही आहे, बट हा गड असा गडांच्यात मोजला जातो की ज्याचा काही जास्त इतिहास नाही किंवा इतिहास कोणाला माहितीच नाही आहे. इतिहास असेलही काही, याचा बराच काही इतिहास असेल, बट कोणाला काही माहितीच नाही आहे की या गडाचा इतिहास काय आहे. मला जेवढं तुम्हाला दाखवता येईल तेवढं मी दाखवण्याचा प्रयत्न करीन. पण बघूया पुढे आता अजून काय काय आपल्याला बघायला मिळतं आहे काय नाही. इथे माझ्या मते हे तळं किंवा हे तलाव असेल, बट तिथे आता पाण्याचा काही स्रोतच नाही आहे, म्हणजे पाणीच नाही तिथे अजिबात. अरे बट हा गड असा आहे ना की भाई पूर्ण असं जंगलच जंगल आहे आणि कुठं जायचं काय समजतच नाही, काहीच कळत नाही की कुठे काय आहे आणि काय नाही. जामच तिकडे आहे रे. अरे नाही, मला वाटलं होतं की म्हटलं इथनं जाईन असं तिथे आणि तिथे काहीतरी असेल, पण भाई हे तर जरा जामच लांब आहे. हे बघा, आई शपथ. आता मी गड उतरायला परत सुरुवात केली आहे, कारण तुम्हाला प्रश्न पडलाच असेल की एवढ्या लवकर पटकन गड उतरतोय पण काही जास्त दाखवलं पण नाही, काही जास्त फिरला पण नाही. तर विषय असा झाला की आम्ही अचानक आलो, अचानक आमचं ठरलं की अचानक जायचं आहे आणि अचानकच आलो. काय माहिती नाही गडाची, कुठं फिरायचं आहे काय, कायच माहिती नाही. तर आता बघूया, आम्ही परत येऊ, परत गड फिरू नेक्स्ट टाईम आणि पूर्ण गड फिरू. ही गडबड झाली थोडी आज. तर आज आम्ही आलो बिना प्लॅनचे आलो. आपण नेक्स्ट टाईम येऊ तेव्हा नक्की प्लॅन करून येऊ आणि पूर्ण गड फिरू. आज अचानक आलो, काही जास्त फिरताच नाही आला आणि आम्हाला समजलंच नाही की कुठं जायचं आहे आणि काय करायचं आहे. नेक्स्ट टाईम येऊ तेव्हा नक्कीच पूर्ण गड फिरू आणि पूर्ण प्लॅन करूनच येऊ. तर आजचा व्हिडिओ एवढाच होता. सॉरी जास्त काय दाखवता नाही आलं, बट या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बाय बाय. धीरे चल धीरे चल. छत्रपती शिवाजी महाराज की जय.